मित्रांनो, मी आत्ता टरबूजच्या प्लॉटमध्ये आहे. हे फार मोठं कॅश क्रॉप आहे. मॅनेजमेंट जर चांगलं नसेल तर फार अडचणीचं होऊ शकतं, पण ठीक आहे, हरकत नाही. दोन फरक तुम्हाला दाखवतो. हे जे फळ आहे मित्रांनो, हे फळ डेव्हलप होणार नाही. ह्या संपूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला आता कॅल्शियमची कमतरता दिसते बघा. हे सुद्धा फळ डेव्हलप होणार नाही, हे सुद्धा फळ डेव्हलप होणार नाही, इवन हे सुद्धा फळ व्यवस्थित डेव्हलप होणार नाही. ह्या सगळ्या फळांमध्ये कॅल्शियमची कमतरता आहे. एकदम सोपं कारण हा देठ आहे, या देठापासून ही टेल, इकडची बाजू जास्त, इकडची बाजू कमी आहे. इथे कुठेही फळमाशीचा डंक नाही, थोडासा थ्रिप्सचा डॅमेज आहे. हे फक्त कॅल्शियमच्या कमतरतेमुळे या ठिकाणी. तर सगळ्यात पहिले थंडीमध्ये क्रॅकिंग होऊ नये म्हणून, तडे जाऊ नये फळाला किंवा वेल चिरू नये म्हणून, आणि फळ याची व्यवस्थित साईज व्हावी यासाठी कॅल्शियम हा घटक कलिंगड आणि खरबूज या पिकामध्ये फार गरजेचा आहे. तर यासाठी तुम्ही कॅलनेट लिक्विड, ज्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड आहे लिक्विड फॉर्ममध्ये 11%, 2 लिटर प्रति एकर, सोबत बोरॉन अर्धा किलो आणि ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो हे ड्रिपने सोडा, जेणेकरून ही अडचण आपल्याला दूर करता येईल. बऱ्याचशा फळांमध्ये इथे जर प्लॉटमध्ये बघितलं, मग आता ह्या फळाला सुद्धा याचा जो आकार आहे हा एका साईडने पूर्णपणे शॉर्ट झाला, फक्त एवढा आहे. आणि ही बाजू जी आहे, ही बाजू किती बघा. हे फळ साईज करूच शकणार नाही आणि प्रचंड कॅल्शियमची कमतरता या प्लॉटमध्ये आहे. असं तुमच्या प्लॉटमध्ये असेल तर मी दिलेली उपाययोजना नक्की करा, लगेच करा.